नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1-2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। प्रश्नपत्रिका पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील रिकाम्या जागा भरा। गुण 5, पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात। 2, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात। वातावरणातील सर्व बाष्प वायू रूपात असते। प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पती असतात। सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते। पुढील प्रश्न क्रमांक 1, त्यातील एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 5, त्यातील पहिला प्रश्न 1, आपण नियमांचे पालन का करतो? उत्तर, नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते। नियम हे सर्वांना सारखे लागू होतात, म्हणून आपण नियमांचे पालन करतो। 2, सामाजिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर, सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। 3, प्रत्येक मुलींचा कोणता हक्क आहे? उत्तर, शाळेत जाऊन शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलीचा हक्क आहे। 4, दरी म्हणजे काय? डोंगर पर्वत यांच्यामधील खोलवर असणारा जमिनीचा भाग म्हणजे दरी होय। विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहेत आणि पाठ करायची आहेत, म्हणजे तुम्हाला परीक्षेला व्यवस्थित उत्तरे लिहिता येतील। पुढील प्रश्न, भारताची राजधानी सांगा। उत्तर, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे। क प्रश्न, नावे लिहा। गुण 6, त्यातील पहिला प्रश्न, मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा। चौथी सुद्धा गरज आहे, शिक्षण। 2, भारतातील नद्या गोदावरी, कृष्णा। 3, भूरूपे डोंगर, पर्वत, मैदाने। प्रश्न क्रमांक 2 चुकी बरोबर ते लिहा। गुण 4, नकाशात जलभाग दाखवण्यासाठी निळा रंग वापरला जातो। उत्तर, बरोबर। 2, नाकतोडा पक्षाला खातो। उत्तर, चूक। लहान सरोवराला तळे म्हणतात। उत्तर, बरोबर। आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत। उत्तर, चूक, कारण 8 ग्रह आहेत। कारणे लिहा। गुण 4, सूर्य मोठा व तेजस्वी का दिसतो? उत्तर, न्यूक्लिअर फ्युजन नावाच्या प्रक्रियेमुळे सूर्य उष्ण आणि तेजस्वी आहे। सूर्याचे सुमारे 15 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान आहे। शिवाय सूर्याचा व्यास खूप मोठा आहे। 2, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। उत्तर, चंद्र हा पृथ्वी या ग्रहाभोवती परिभ्रमण करतो, म्हणून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या जागा भरा। गुण 5, प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा इतिहास असतो। शहनशाही ही कालगणना भारतातील पारशी समाज उपयोगात आणतो। एकपेशीय सजीव प्रथम पाण्यात निर्माण झाले। पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय। 5, शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहावस्ती करीत होता। रिकाम्या जागा परीक्षेत लिहित असताना व्यवस्थित उत्तरे कानामात्रा वेलांटी पाहिजे आहे, कारण की त्यासाठी गुण असतात। जर चुकीचं कानामात्रा वेलांटी लिहिली तर गुण कट होतात। प्रश्न क्रमांक एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 5, त्यातील पहिला, उत्क्रांती म्हणजे काय? उत्तर, सतत आणि संत वेगाने होणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय। 2, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। 3, प्रत्येक गावाचा विकास केव्हा होईल? उत्तर, कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्राम विकास आराखडा तयार करणे गरजेचं असतं। 4, हातकुराड कोणी बनवली? उत्तर, हातकुराड ताठ कण्याच्या मानवाने बनवली।
5. शक्तिमान मानवाने कोणती हात्यारे तयार केली? उत्तर शक्तिमान मानवाने भाला व कुऱ्हाड हात्यारे तयार केली होती. कालौघात प्रगत झालेल्या मानवाची नावे कालक्रमानुसार लिहा. गुण 2. प्रश्न शक्तिमान मानव, प्रगत बुद्धीचा मानव, ताठ कण्याचा मानव, कुशल मानव. उत्तर सुरुवातीला 1. ताठ कण्याचा मानव, 2. शक्तिमान मानव, 3. प्रगत बुद्धीचा मानव आणि 4. शेवटी कुशल मानव. पुढील प्रश्न ड. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण 4. आपण आदिमानव कोणाला म्हणतो? उत्तर होमो इरेक्टस ही आदिमानवांची एक प्रजाती आहे. सध्या मानव जातीचा पूर्वज या प्रजातीपासून उत्क्रांती होत आजची मानवजात निर्माण झाली असे मानण्यात येते. जावा बेटावर सापडलेल्या अवशेषांवरून येथे 5 लाख वर्षापूर्वी आदिमानव होता असे दिसून आले आहे. 2. ताठ कण्याच्या मानवाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर ताठ कण्याच्या मानवाचा मेंदू अधिक विकसित होता. 2. तो समूहाने राहत होता. 3रं वैशिष्ट्य तो हात कुऱ्हाडीसारखे हातारे बनवत असे. आणि 4. या मानवाला अग्नीची ओळख झालेली होती, परंतु ते तंत्र कसं वापरायचं याचं ज्ञान नव्हते. अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित 40 गुणांची पाहिलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.